तर गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मला सांगायला विसरू, ऍक्च्युली स्टार्टिंग आम्हाला लवकरच करायची होती पण आता मी विसरलो. आम्ही आता चाललोय आमच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला. 3 दिवसाची आपली ट्रिप आहे. तुळजापूर, अक्कलकोट, जेजुरी आणि पंढरपूर. तर आपण बघत राहा पुढचा. तर गाईज आम्ही आता चाललो, सामान ठेवलं आमच्या इथं शेतावर. आमचा ध्रुव शेठ आहे ड्रायव्हर. यो हे पुढे बघ तू, यो आमचा रोहित शेठ. आता आलो आम्ही इकडे आमच्या शेतावर आलो. इथं सामान सगळं उतरवायचं आहे. तर गाईज आम्ही आता बसलोय बसमध्ये. बघा आमची बस राम राम. फुल्ली मॉडिफाईड बस आहे. कुणाला पाहिजे हॅलो. का लक्ष नका देऊ. काय ए इकडे बघा. चला लाईट गेली. ओ ये ओ गाईज आम्ही इथं पोहोचलोय. कुठं फूड तलेगाव गाईज तलेगावला आलोय आम्ही. झोपेतून उठलोय साहेब. दरवर्षीचा स्टॉप आहे. आवाज बसला तुम्ही बघू शकता. बोललं तर काय नाही आणि मस्ती पण नाही गेली जास्त, तरी पण याचा आवाज बसलाय. विचारू शकता तुम्ही नाही कशामुळे guys. बसलाय. आवाज का बसला सांगू का? आम्ही नाचत होतो ना, सगळं काय बोलतात नाही, ओढून कशा बसलाय. त्याला आता बघूया आपण. तर गाईज आम्ही त्याचा कॉफी घ्यायला थांबलोय. आणि हे आमचे कुडकुडलेले काका स्वेटर घालून. तर गाईज आम्ही आता तळेगावला थांबलेलो आहोत थोडीशी फ्रेश होण्यासाठी आणि थोडं चहा कॉफी वगैरे ते घेण्यासाठी. तर यांनी काहीकांनी घेतली चहा घेतलं आणि आम्ही कॉफी घेतलेली. तर त्या कॉफीला अजिबात टेस्ट नाही. तरी पण मग आम्ही टेस्ट नाही तर मग 2 in 1 वगैरे असं केलं. आणि काकीने हे घेतलेलं आहे. आता आम्हाला हे कळलं तर आम्ही हे एन्जॉय करणार आहोत. बस त्याने घेतलेला आहे.
तर गाईज आम्ही आता पोहोचलो तुळजापूरला. आता सगळे आम्ही निघतो इथून. आपण किती वाजले ताई? वाजले 7:30. 7:30. 7:30 वाजले. आता आम्ही 8:30 वाजलं. उठ रे चल. जाचल बाहेर. तर गाईज आता आम्ही आलो इथेच तुळजापूरला. आता आम्ही फ्रेश झालो मस्त. कपडे बिपडे घातले. आता चालू दर्शन घ्यायला तिकडे मंदिराजवळ. पुढचं पार्किंग तुम्ही बघू शकता. काही आम्ही आलो इकडं आपल्या काय मंदिर मेन द्वारासमोर आलो इकडं आपल्या तुळजापूरच्या. आपले हां ते तिकडे सगळे सामल्यात. त्याला आपण त्यांच्याशी जाऊन जरा बोलू. तर काय तुम्ही बघू शकता सिद्धिविनायक गणपतीचा मंदिर आहे हा उजव्या सुंदीचा. तर गाईज तुम्ही बघू शकता इकडं आता गर्दी किती झाली आहे. पूर्ण हे सगळे काय बोलतात हे सगळे पैसे देऊन आपल्या लवकर दर्शन करतात. आणि इकडं आता गोल गोल फिरून इकडून दाखवतो काय तुम्हाला किती गर्दी आहे ती. पुढं आता बघा आपण जरा पुढे जाऊन दाखवूया. तुम्ही बघू शकता गाईज. आता मी दर्शन घ्यायला आमचं इथं पूजन चालू आहे म्हणून आम्ही इकडं सगळं थांबत. ते बाकी सगळे इकडं मुखदर्शन करतायत. हां आम्ही VIP एंट्री घेऊन VIP एंट्री घेऊन आम्ही पूजन करतो. अभिषेक. तर काहीच आमचं दर्शन आता दर्शन घेऊन आम्ही चाललो फोटो काढायला. तर चाललो आता नाश्ता करायला चाललो. तर काही आमचं आता दर्शन इथून झालेलं आहे. आता आम्ही इथून जाणार अक्कलकोटला. तर आता काही दर्शनाचा व्हिडिओ करायला नाही भेटला कारण तिथे ते पोलीस होते. काहीच आता आम्ही चाललोय कालभैरव शंकरचा कालभैरव अवतारचा दर्शन घ्यायला चाललो. आता आम्ही सीधा तर स्पीडमध्ये एवढ्या सीधा चढून आलो. आता उतरून आलो सॉरी. असं यांना चढताना आमचे नाकी नऊ येणार आहेत. काय काय नाकी नऊ येणार आहेत म्हणजे हे तुझ्या गाडीला समजत. काहीतरी म्हणणं आहे. चला भेटू आपण. सो गाईज तर आता आम्ही बघितलं आहे कालभैरवनाथांचं दर्शन आम्ही केलेलं आहे. खूप छान मंदिर आहे तुम्ही बघूच शकाल तुम्हाला. आणि पण इथली मॅनेजमेंट चांगली नाही आहे. ती बघा तुम्ही बघू शकता आपलं काय बोलतात तिकडं तुम्ही मंदिर ठेवलं तिकडं आणि हे इकडं तुम्ही असं केलं. पाईपलाईन तोडले. ठीक आहे. आता चांगलं नाही आहे. आपण तरी काय करू शकतो. तर असू दे आता पुढच्या लोकेशनला भेटू. गाईज यो आहे आमचा कंडक्टर. ओय कंडक्टर तिकीट. ओय कंडक्टर अक्कलकोटचं तिकीट. हां फुल तिकीट. हां थँक्यू. 15 रुपये जरा गुगल पे करतो. हां हे घ्या हे घ्या. हां केला टॅप टू पे. हां झालं. गाईज तुम्ही बघू शकता आमची 2 माणसं झोपल्या इथं. रात्रभर जागरण करून झोपतात. काय बोलणार त्याला. तर गाईज आता आपण आलेलो आहोत अक्कलकोटला. तर आता आपण जाऊ दर्शन घ्यायला.
आणि मग आपण महाप्रसाद घ्यायला जाऊ. दर्शन विर्शन करून आता आम्ही इथे हा मास्टरपीस बघायला आलो गाईज. आता इथून आपण सरळ डायरेक्ट पंढरपूरला जाणार. आई जी आपली इकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे इथे. हां मी आधी सगळे सोडून गेले आम्हाला फक्त ध्रुवा आणि काका माझ्या बरोबर आहे. ते भुकड आहे त्याला भुकड गेले. हां योगा सारे आम्हाला सोडून तिकडे गेले. भुकड ते एकदम हार्ड बुक्कड आहेत ते घेऊन तिकडे पळून गेलेत. आम्हाला इकडे मोठ्या लाईनमध्ये ठेवून गेले. तर गाईज आता अक्कलकोटशी आम्ही काय डोल्यावर निघालो. दर्शन बिर्शन घेऊन आम्ही आता इथं थांबलो पेट्रोल पंपला. पंढरपूरला हा यो आई आपलं नुसतं यो योच करत जातं. याला काही काम नसतं काही बोलत नाही बिलत नाही. काय करते एवढं खरा बोलला काय झाटा करलं. अरे काय आम्ही आता पोचलो पंढरपूरला. आम्ही घेतली रूम नंबर 5. हां रूम नंबर 5 येईल. नाव काय माहिती आहे का? काय नाव नाही माहीत. तुम्ही बघा इथून लोकेशन बघू शकता. बघा असा आडवा रस्ता जाईल इकडून येते ती आमची बस आहे. हां 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 काकडे दवाखाना तुम्ही तिथं बघू शकता. आता आम्ही इथे जरा फ्रेश होऊ. जेवण झाल्यावर जाऊ आपण दर्शनाला किंवा उद्या जाऊ. तर गाईज आम्ही एक कारनामा केलाय तुम्हाला दाखवतो. गाईज आम्ही रोहितला आहे ना लॉक केलाय. गाईज सगळा प्लॅन याचा होता. मला काय नाही बघा. तर गाईज तुम्हाला माझं तोंड दिसतंय का नाही माहित नाही. लाईटचाच दिसणार आता हा दिसतो तिकडे बघा. आमचा ध्रुव शेठ आम्ही जर आता दर्शन बिर्शन करून आलो. ॲक्च्युली व्हिडिओ करायचा प्रॉब्लेम काय झाला तिकडे फोन अलाउड नव्हता म्हणून आम्ही हे काय बोलतात म्हणून आम्ही फोन घेऊन नाही गेलो. मग व्हिडिओ नाही करायला भेटली. आता आलो आहे झोपू उद्या सकाळी जेजुरीला. हे कचरावाल्या नीट टाक र. अजून काम सांगितलंय गाईज आम्हाला. तर गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता झोपून उठलो. तयारी वगैरे गेली फ्रेश झालो जरा. आता आम्ही निघतो जेजुरीला. थोडेसे आता शॉर्ट घ्यायचे राहिलेत पंढरपूरच्या मंदिराचे ते घ्यायला जातो. नाश्ता वाचून झाला आता. थोड्या आपण निघू आम्ही जेजुरीला. तुम्ही नाश्ता बघू शकता आमचा. इथं कांदेपोहे ध्रुव शेट आत्ता चांगोल करून आलाय जरा. इथं उरकलं चालू आहे. इकडं बघूया आपण. हे आमचे काका साहेब यो एक आपला विघ्नेश शेठ तुम्हाला माहिती आहे. आता कुठे जायचंय? जेजुरीला. जेजुरी नाही रे बाबा. आता पंढरपूरमध्ये आता गोकुलपुरात जाऊ आपण. हा गोकुलपुरात आमचा रोहित शेठ अनुजदा. जाऊया आपण आता जरासा नदी गंगेला पण भेटण्यासाठी स्नान करण्यासाठी. येस. तर काय तुला म्हणणं परशुरामाची ते तुला खाऊ खायचं एवढं खाल्लं ते काही पोट भरलं नाही का तुझे? भरला ना.
तर काय आता नाश्ता करून आम्ही आलो आहे तर इकडे चंद्रभागा नदीला भेट द्यायला. तुम्ही बघू शकता ही नदी किती मोठी आहे. आता हल्ली तर पाणी नाही, तुम्ही बघू शकता पाणी नाही आहे, कारण ते आता काय बोलतात आपल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाणी सगळं कमी होत गेलं. पण पावसाळ्यात तुम्ही बघू शकता इकडे बघा हे तार बघा आणि सगळी जी घाण बघते ना मग सगळी पाण्याची म्हणजे या लेवलपर्यंत पाणी जातो ॲक्च्युली. आणि मागं तुम्ही बघू शकता मंदिर आहेत तिकडं, ते आता आपण तिकडे दर्शन घ्यायला चाललो आहे. तर बघूया. आता पहिले आपण जरा पाणीमध्ये हातपाय काय बोलतात हातपाय धुवून घेऊ आणि जाऊ मंदिरात डायरेक्ट दर्शन घ्या. माझा 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 मी आहे विठ्ठलाचा, मी आहे विठ्ठलाचा भाग्यवान. तर गाईज आम्ही टिकला खाऊन घेतलाय. तर गाईज आता पंढरपूरशी आम्ही निघालो आणि आता चाललोय जेजुरीला. आई हा तर आम्ही आता पंढरपूरवरून निघालो आणि जेजुरीला चाललो कुलदैवतांच्या दर्शनासाठी. तर आता बघूया कसं होतं दर्शन, म्हणजे दर्शन तर झालंच पाहिजे आपल्याला आणि त्याच्यानंतर किती आपले ठिकाणं अजून कवर होतात ते पण बघूया. आणि हा अजून एक आम्ही लहानपणी गेलेलो ना ते फोटोज रिक्रिएट आम्हाला करायचे तर ते बघूया. तर स्टे ट्यून.
गाईज आम्ही पोचलो जेजुरीला. आता इथं आम्ही हॉल बुक केला आहे जेवण बनवायला इथं. मग काय इट्स नॉट हॉल, इट्स स्मॉल रूम. येस इट्स स्मॉल रूम. इकडे जेवणाला बाबा मदत करतात आईला. तरी असं शूट केलं आता म्हणून हीच आयडिया वापरली आहे दादाने आणि आता नको नको. हा आमचं किचन बघू शकता तुम्ही. यो आज स्पेशल काय तर गाईज तुम्ही बघलेच असेल काय आम्ही बसमध्ये धिंगाणे घातले आणि त्या दादानी पण आम्हाला खूप साथ दिली आणि आमच्यासोबत एन्जॉय केले आणि इकडे तिकडे आम्हाला नवीन नवीन ठिकाण दाखवले. जर तुम्हाला बस जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यांनी आम्हाला हॉल बिलचे ते सगळे सांगले आणि बसही खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. फुल मॉडिफाईड आहे, लक्झरी आहे आणि तुम्हाला पाहिजे ती सोय तुम्ही हे बसमध्ये करू शकता. पाठीमागे तुम्हाला झोपण्याची पण सोय केलेली आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार, येतो भेट. तुम्ही बघू शकता ही आता जेवले, वरती गाडायला जायचे, पाया पडायला जायचे. एवढी मेकअप करायची काही गरज आहे का? काय ध्रुव पाया पडायला झालं तुझे फोटो काढायला झालं काही गरज आहे का एवढी मेकअप करायची? बघा तुम्ही मेकअप म्हणजे जार कापरी. येस आमच्या ध्रुवाला लय माहिती आहे. ध्रुव आहे ना, ध्रुव मेकअप आहे, सिग्मा बॉय आहे. तर काही जेवण बिवून झालं आहे आमचा. आम्ही आता चाललोय दर्शनाला. हां गडावर चाललोय दर्शनाला. हां स्टेट येऊन बरं गाईज आम्ही आलोय. तिकडे बघा काहीच तिकडे फोनपे ठेवले चालेल. पीक मागे फोनपे ठेवले पैसे द्यायला. काहीच आम्ही सगळ्यात लवकर येऊन इथं थांबलो होतो. आता हे सगळेजण आले इथे चप्पल काढू आणि आता वरती दर्शनाला जाऊ. हां चला इकडं मागं काय रे? हां गेम चालू आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता काहीच. काहीच आमचा काका तिथे आहेत. दर्शन बिर्शन He is from Poland. How did you know about this place? From wedding. Okay. Nice to meet you. आपला सगळा झाला दर्शन बिर्शन उरकलाय. आपल्याला फॉरेनर पण भेटला, तुम्ही बघितला बाई आल्याला लग्नासाठी. तर काय ठीक आहे, आपली संस्कृती वाढते भारताची, चालून जाऊ दे. गाईज बघा इकडे बकासूर, बकासूर बैल. तेव्हा आमचं चप्पल घालतो इथं. सगळे येतात आलो दर्शन करून. आपण बसूया इथे टाइमपास करत. काय सगळं झालं आहे. यांना आता इथं बकासूर भेटला, त्याच्याबरोबर फोटो काढतात. तर काय त्या बाईलाबरोबर तिथे काय फोटो काढणार आपण? हां एवढा मोठा सेलिब्रिटी लागून आला आहे, काय पण नाटक आहे. शर्यत सगळा बिघडून टाकला शर्यतीने. तुम्हाला एक सांगू का, जेव्हा पण असं लोकांना बघतो ना बैलांबरोबर फोटो काढताना लय वाईट वाटते. मला माणूस असून मी काय करू शकलो, तो एक बैल असून आम्ही आता बकासूरवर फोटो काढलाय. म्हणजे तो जो एकदम फेमस बकासूर आहे त्याच्यासोबत काढलाय. जेजुरीला आमचं दर्शन खूप चांगलं झालेलं आहे आणि आता कुठेतरी बहुतेक शिर्डीला जाणार आहोत.
आणि बहुतेक मग झालं तर प्रति शिर्डीला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर बालाजी. नंतर मग घरी आपल्या घरी जायचं. तर ते एक आनंद आहे. आणि आता बघू सर्व कुठे गेलेत ते आम्हाला काय अर्धे भेटत त्या अर्धे भेटलेत. भेटूया आता चाललो त्यांनाच भेटायला. बोललो ना गाईस मला माणूस असून काही फेमस नाही झालं तो एक बैल काही शर्यत काही जिंकला त्याच्या मागे सगळे फोटो काढायला लागतात. बकासूर द सेलिब्रिटी द डॉन ऑफ द बैल. बकासूर. तर गाईस आता आम्ही निघलो जेजुरीशी निघलोय. आता कुठं चाललो ताई? ताई कुठं? अरे जायचे कुठं? प्रति शिर्डी किंवा बालाजी कुठेतरी जायचं. भेटू आपण. गाईस तुम्ही बघू शकता आम्ही लाईट जरा ऍडजस्टमेंट केली लाईटची. यो 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 तर आता आम्ही जेजुरीशी निघालेलो आहोत आणि म्हणजे भरपूर तिथे वेळ झाला. भरपूर वेळ स्पेंड केला आणि आता आम्ही रील करणार होतो पूनम की चॅनलवर पण नेटवर्कच नाही. ते आम्ही घाट सेशन मध्ये आलो ना मग नेटवर्कची कमतरता सगळ्यांच्याच फोनमध्ये. म्हणजे घाटाच्या आधी आम्ही बनवली एक रील बनवली. कोणती बनवली? एक खंडेरायाच्या लग्नाला एक रील बनवली आणि आता घाट सेशन मध्ये आल्यामुळे आम्हाला पूनम की छान ते बनवायची होती रील आणि नेटवर्क नसल्यामुळे आम्ही थोडं वेटिंग करतोय. तर बघू बनवायला भेटली तर बघू आणि नाहीतर ठीक. खूप असा मी एवढी स्टेप्स सांगितले सगळ्यांना आणि नेटवर्कच घे. छान एक्सप्लेन केलं ते स्टेप्स. थँक्यू. आणि काय बोलतो आता आम्ही चाललेलो तिरुपती बालाजी जाऊ तिथे आणि तिथलं पण तुम्हाला वेदांतमचा काय करील मध्ये दिसेल. गाईस आम्ही पोचलो बालाजीला. प्रति बालाजी. सो गाईस आता आम्ही दर्शन करायला चाललोय. मला फोन ठेवलं तर जाता भेटत नाही. ते आता आतमध्ये गेले आलेले ना ते बाहेर येईपर्यंत थांबतो आणि आता चाललोय आतमध्ये. अजून त्याच्यावर फोन घेतो. आतमध्ये फोन घेऊन नाही जाऊ शकत म्हणून व्हिडिओ करायला काय चान्स नाही. आमच्या गाडी बोलू नका. काय नाही हे काय आले नाच रे मोरा 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 आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. उस पिंजरा रे तुझी पाली वीज देते टाली. आता तुझी पाली वीज देते टाली. फुलं पिसारा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नशिला बदन आईच्या गावात कुठलं गाणी घेत. हम प्यारे तुम्हारे दिलदार तुम्हारे हमसे मिला करो हमसे मिला करो. हम या शिकायत करो हमसे गिला करो हमसे गिला करो. मैंने भी प्यार किया है. हाँ मैंने भी प्यार किया है. अब रह नहीं सकते तेरे बिना क्या वजूद मेरा. तुम अब हो जाए तो से क्योंकि
कि तुम ही हो अब तुम ही है या आता नो येणार नाही यो चैन भी मेरा दर्द भी आशिकी वरून येतो ना तुम ही हो. तर काहीच आम्ही आता इथे हॉटेलमध्ये जेवायला थांबलोय. हॉटेलचं नाव काय आस्वाद कुस्वाद काहीतरी आहे. रास हॉटेलला सांगते ना खूप आहे तिथे हॉटेल माहित नाही. आहेत कुठले तरी हॉटेल तुम्हाला मी तिथे गेलं सांगतो घालवली लाईट घालवली लाईट गेली अरे तर आली लाईट भेटू मग. तर काहीच आम्ही आलोय अमोल विमलचा भाऊस अमोल प्युअर व्हेज हॉटेलमध्ये. नो ॲडव्हर्टाईज काहीच हॉटेलला आलोय. लाईटचे जेवण करू चला मस्त जेवण करू तर काही तुझं म्हणणं काय आहे? काय किती वाजता काय चपात्या एक पण मी मागाशी काय देऊ बोललं 4 काही. अरे 4 6 मागितले आपण दुसऱ्याला मोठ्याला देऊ आपल्याला नाही बरं लागेल. बरोबर आहे. तुम्ही बघू शकता भारी भारी आहे इथे सगळी सर्व्हिस भारी आहे. चांगली लोक आले नाही ते. तर काहीच आमचं जेवण बिवण झालंय. आता आम्ही निघालो डायरेक्ट घरी. हॉटेलचं काय नाही हॉटेल होता मस्त जेवण मस्त केलेलं त्याने सर्व्हिस चांगली होती. फक्त एक प्रॉब्लेम होता. काय रे प्रॉब्लेम काय होता? भात इतकुशा वाटीन भेटलेला. काय बोलणार थाली होती त्याच्यात पण अशी एवढीशी वाटी भाजीची वाटी आणि भात. आम्ही बोललो एक घासाचा भात दिला त्यांना काय बोलणार होता बाकी आणि काय बोलतात आपणा काय भाजी पण मस्त दिसते होती त्याची पनीर बिनीर दिलेला ओके होती पूर्ण थाली. आपण बघू चला. तर गाईज आम्ही पोचलो आता घरी. तर हा व्लॉग आता इथेच एंड होतो. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून्ड फॉर न्यू व्हिडिओज. तर मला सांगतो आता आम्ही चाललो आता फिरायला इकडे